नमस्कार. बऱ्याच वेळा रुग्णांना आय-सी-यूमध्ये ॲडमिट करण्याची वेळ ही त्यांच्या नातेवाईकांवर येत असते. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की या रुग्णाला आय-सी-यूमध्ये ॲडमिट करण्याची वेळ त्याच्यावर का आली? नाही ना? याचे कारण असे आहे, आयुर्वेदाचा मूळ उद्देश स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य व्याधी परिमोक्षणम. याचा अर्थ आयुर्वेद शास्त्र किंवा आयुर्वेद चिकित्सा प्रणाली ही एक अशी ट्रीटमेंट आहे, की ज्यामध्ये निरोगी माणसाचे स्वास्थ्य टिकवून ठेवले जाते. तसेच एखादा रुग्ण जर आजारी पडला आणि तुम्ही लगेचच आयुर्वेदिक उपचार सुरू केले, तर तुम्ही त्या आजारापासून पूर्णपणे बरे होऊ शकता. तुम्हाला किंवा तुमच्या घरच्यांना आय-सी-यूमध्ये ॲडमिट करण्याची वेळ येऊ द्यायची नसेल, तर जवळच्या तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुमचे नाडी परीक्षण करून घ्या, तुमची प्रकृती परीक्षण करून घ्या. तुमचा पूर्व इतिहास म्हणजे तुम्हाला पूर्वी कोणकोणते आजार होऊन गेलेले आहेत, हे त्या वैद्याला सांगा. तो वैद्य तुमची नाडी, प्रकृती आणि वाढलेले दोष याचे योग्य प्रकारे निदान करून तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतो. जेणेकरून तुम्हाला इन फ्युचर पुढे जाऊन आय-सी-यूमध्ये ॲडमिट करण्याची वेळ निश्चितपणे येणार नाही.